मनाचा जो पहिला स्तर असतो तर तिथे फक्त जे अनुभव असतात तर ते स्मृतीच्या रूपाने साठवून ठेवले जातात। बुद्धीचं जे कार्य आहे ते मनाच्या पहिल्या स्तरापेक्षा जास्त सखोल आणि अत्यंत व्यापक असं असतं। बुद्धीच्या या पहिल्या स्तरावर त्या अनुभवाला एक समज प्राप्त होते। आता आपण बुद्धीचा दुसरा स्तर बघूयात, जो असतो विचारांचा किंवा तर्काचा म्हणजे लॉजिकचा। त्या अनुभवामधून मनामध्ये त्या अनुभवाला धरून बरेच साधक बाधक तरंग निर्माण होतात आणि हे तरंग म्हणजेच विचार। आता बुद्धीचा तिसरा लेअर जो अतिशय महत्वाचा आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तो म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान। मन आणि बुद्धीचे दोन्ही लेयर्स हे अगदी उत्तम पद्धतीने काम करत असतात, तेव्हा अशा लोकांची बुद्धी ही अतिशय कुशाग्र असते हे आपण बघतोच। मग अशी ही बुद्धी दूषित कशामुळे होते किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले डिस्टॉर्शन्स निर्माण होतात? जेव्हा बुद्धीला या त्रिगुणांपैकी रजोगुण आणि तमोगुणामुळे जेव्हा बुद्धी दूषित होते तेव्हा मग आपण बघतो की आपल्याला कुठल्या कुठल्या मानसिक डिसऑर्डर्स होतात। तर या सगळ्या समस्या आपण डिप्रेशन असलेल्या लोकांमध्ये बघू शकतो। आणि मग अशा थकलेल्या मनाला शांतता मिळवण्यासाठी मनुष्य मग कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी जातो। बुद्धी दूषित करणारा अजून एक घटक आहे तो म्हणजे अहंकार किंवा इगो। अशा या सदोष बुद्धीला जर आपल्याला निर्दोष करायचं असेल तर भारतीय मानसशास्त्रामध्ये त्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय सांगितलेला व्यक्तीला स्वतःचाच अनकंडिशनल सपोर्ट, अनकंडिशनल लव्ह आणि त्या ध्यानातील कन्सिस्टन्सीचा खूप चांगला उपयोग होतो। भारतीय मानसशास्त्र या व्हिडिओच्या सिरीज मध्ये आपण हा आजचा दुसरा भाग घेऊन आलेलो आहोत। मागच्या भागामध्ये आपण मनोदेह म्हणजे माइंड बॉडी बद्दल माहिती बघितली। आजच्या भागामध्ये आपण मनाचा जो दुसरा स्तर आहे त्याबद्दल म्हणजेच बुद्धी या स्तराबद्दल आज समजून घेणार आहोत। या बुद्धीचे कुठले कुठले लेयर्स भारतीय मानसशास्त्रात सांगून ठेवलेले आहेत आणि त्या प्रत्येक लेयरवरचं काम कसं कसं चालतं, या कामामध्ये अडथळे आले तर त्यातून मानसिक विकार कसे होतात आणि याच मानसिक विकारांवर भारतीय मानसशास्त्रामधूनच काय उपाय सांगितलेले आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर माझे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण आज तुमच्याशी भारतीय मानसशास्त्राबद्दल संवाद साधू इच्छिते। आपण मागच्या भागामध्ये जसं बघितलं की मनाचा जो पहिला स्तर असतो तर तिथे फक्त जे अनुभव असतात तर ते स्मृतीच्या रूपाने साठवून ठेवले जातात। या ठिकाणी खूप विचार नसतो किंवा विचारांना तेवढी खोली नसते आणि त्याच्यामुळे मग कुठले कुठले आजार या लेअरवर निर्माण होतात याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली। मनाचा जो दुसरा स्तर म्हणजे बुद्धी त्याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत। तर हा बुद्धीचं जे कार्य आहे ते मनाच्या पहिल्या स्तरापेक्षा जास्त सखोल आणि अत्यंत व्यापक असं असतं आणि जेवढं व्यापक तेवढंच ते सूक्ष्मही असतं। भारतीय ऋषीमुनींनी बुद्धी या स्तराचे अजून 3 लेयर्स सांगून ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांनी किती डीप जाऊन अभ्यास केलाय हे आपण बघू शकतो। आणि हे मनापेक्षा सूक्ष्म किंवा खोल असलेलं बुद्धीचं कार्य हे 3 लेयर मधून चाललेलं आहे। बुद्धीच्या 3 लेयर पैकी पहिल्या लेयर मध्ये काय काम होतं तर तिथे सगळ्यात पहिल्यांदा समज किंवा जाण निर्माण होते। म्हणजेच काय, मनाला जो अनुभव येतो तो अगदी ढोबळ स्वरूपाचा असतो, त्याला सखोलता नसते, पण बुद्धीच्या या पहिल्या स्तरावर त्या अनुभवाला एक समज प्राप्त होते। या स्तरावर त्या अनुभवाला जाणीवेचे पैलू पडतात।
उदाहरणार्थ आपण जेव्हा जिभेवर साखर ठेवतो तर त्याची गोड चव तो अनुभव म्हणून आधी मनामध्ये स्टोअर करून ठेवली जाते. पण मग ती गोड चव नक्की कशाची आहे, साखरेची आहे, गुळाची आहे का उसाची आहे, ही समज त्या बुद्धीच्या पहिल्या स्तरावर येते. बुद्धीचा दुसरा लेअर असतो तो म्हणजे विचाराचा किंवा तर्काचा म्हणजे लॉजिकचा. मग यामध्ये नक्की काय होतं तर आपण जे अनुभव आपल्या मनाच्या पहिल्या लेअरमध्ये स्टोअर केलेले असतात तर त्या अनुभवामधून मनामध्ये त्या अनुभवाला धरून बरेच साधक बाधक तरंग निर्माण होतात आणि हे तरंग म्हणजेच विचार. आणि आपल्या साधक बाधक विचारांची मनात जी खळबळ चाललेली असते त्या विचारांना एक निश्चयाचं वळण हे बुद्धीच्या या लेअरवर मिळतं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीबरोबर मला एक व्यवहार करायचा आहे, त्यावेळी मला त्या माणसाच्या आधीचा असलेला अनुभव किंवा इतर माणसांचे त्या संबंधीचे अनुभव किंवा त्या संबंधी जर याआधी मी कुठली व्यावहारिक परिस्थिती अनुभवली असेल तर त्या परिस्थितीचा अनुभव, अशा वेगवेगळ्या अनुभवांचं स्टोरेज हे माझ्या मनामध्ये असतं. मग जेव्हा व्यवहार करण्याचा म्हणजे निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा असा अनुभव हा पोतडीतून बाहेर काढला जातो आणि मग बुद्धीच्या लेअरवर तिथे असलेल्या अनुभवांची छाननी होते आणि मग साधक बाधक विचार करून तो व्यवहार त्या व्यक्तीशी करायचा की नाही करायचा हा निश्चयात्मक निर्णय घेतला जातो. आता बुद्धीचा तिसरा लेअर जो अतिशय महत्वाचा आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तो म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय तर एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी परिस्थिती जशी आहे तशी नीट समजून घेणं. पण जेव्हा मनाच्या आणि बुद्धीचे जे आधीचे लेयर्स आहेत त्यामध्ये गोंधळ झालेला असतो, त्यामध्ये काही डिस्टॉर्शन असतं किंवा इगोचं टणक आवरण हे कधी कधी या मनाच्या पहिल्या लेअरवर किंवा बुद्धीच्या लेअरवर आलेलं असतं. या सगळ्यामुळं आपल्याला त्या परिस्थितीचं, त्या व्यक्तीचं प्रत्यक्ष जसं आहे किंवा जे सत्य आहे तसं ज्ञान न होता आपल्यापर्यंत ते डिस्टॉर्टेड स्वरूपामध्येच आपल्याला ते ज्ञान होतं. कारण आपल्याला मनाच्या आणि बुद्धीच्या लेयर्समध्ये हे दोष जे आहेत ते निर्माण होत असतात. ज्यांना अशी कुठलीही डिस्टॉर्शन्स नसतात किंवा ज्यांचं मन आणि बुद्धीचे दोन्ही लेयर्स हे अगदी उत्तम पद्धतीने काम करत असतात तेव्हा अशा लोकांची बुद्धी ही अतिशय कुशाग्र असते हे आपण बघतोच. त्यामागचं कारण हे असतं की त्यांना जे प्रत्यक्ष ज्ञान मिळालेलं आहे तर ते कुठलंही सदोष नाहीये ते ज्ञान, ते अतिशय निर्दोष ज्ञान असल्यामुळं ज्ञानाच्या साठवण्यातून त्यांची तर्कबुद्धी बुद्धी जी असते ती हळूहळू वाढत जाते, हळूहळू ती ब्रॉड होत जाते आणि मग त्यातून त्यांची निर्णय क्षमता अजून जास्त सक्षम होत जाते आणि मग बुद्धी ही अजून जास्त पिन पॉइंट व्हायला लागते. मग अशी बुद्धी कुशाग्र होत राहते आणि कुशाग्र बुद्धिमत्ता ही फक्त आपल्याला शैक्षणिक फील्डशी संबंधित असते असं नाही तर आपल्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वाचा तो एक भाग असतो. मग अशी ही बुद्धी दूषित कशामुळे होते किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले डिस्टॉर्शन्स निर्माण होतात तर भारतीय मानसशास्त्रामध्ये त्यांनी अजून एक संकल्पना आपल्याला सांगून ठेवलेली आहे ती म्हणजे त्रिगुण. ते त्रिगुण कुठले असतात तर सत्व, रज आणि तम. जेव्हा बुद्धीला या त्रिगुणांपैकी रजोगुण आणि तमोगुणामुळे जेव्हा बुद्धी दूषित होते तेव्हा मग आपण बघतो की व्यक्ती वेगवेगळ्या मानसिक डिसऑर्डर्स मधून जात असतो किंवा ती व्यक्ती डिस्ट्रेस मधून जात असते. म्हणजेच काय की बुद्धीवर जेव्हा तमोगुणाचं वर्चस्व निर्माण होतं तेव्हा ती व्यक्ती कुठलंही त्याला काम करण्याची इच्छा उरत नाही, ती व्यक्ती अतिशय आळशी बनते, तिला कायम अंधारात बसून राहावंसं वाटतं, उत्साह हा त्या व्यक्तीचा अतिशय कमी झालेला असतो. तर या सगळ्या समस्या आपण डिप्रेशन असलेल्या लोकांमध्ये बघू शकतो. किंवा रजोगुणाच्या दूषिततेमुळे ती व्यक्ती एका गोष्टीवर स्थिर राहू शकत नाही. रजोगुणाचं वैशिष्ट्यच हे आहे की सतत बदलत राहणं.
आणि त्याच्यामुळं ती व्यक्ती एका गोष्टीवर स्थिर राहूच शकत नाही. सतत एका विचारावरून दुसऱ्या विचारावर, दुसऱ्या विचारावरून तिसऱ्या विचारावर ती व्यक्ती जात असते आणि मग ती कुठल्या एका ठामाठोक निर्णयापर्यंत येत नाही आणि त्याच्यामुळं तिच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण होतो. तसंच या सततच्या विचारांमुळं किंवा त्या विचारांच्या बदलांमुळं मन हे प्रचंड थकत असतं आणि मग अशा थकलेल्या मनाला शांतता मिळवण्यासाठी मनुष्य मग कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी जातो. जर या विचारांनी ती व्यक्ती एक्झॉस्ट झाली नाही तर त्याला अशा कुठल्या ऍडिक्शनची गरजच पडणार नाही. बुद्धी दूषित करणारा अजून एक घटक आहे तो म्हणजे अहंकार किंवा इगो. मनाच्या पहिल्या स्तराला चिकटलेला इगो पेक्षाही बुद्धीवर चिकटलेला इगो हा जास्त चिवट असतो आणि त्यातून नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी सारख्या डिसऑर्डर्स आपण बघू शकतो. असे लोक स्वतःला मीच एकटा काय तो विचारी आहे, मीच एकटा बुद्धिमान आहे, मीच शहाणा आहे असं त्यांना वाटत असतं आणि हे सगळं बुद्धीला चिकटलेल्या अहंकारामधून होत असतं. अशा या सदोष बुद्धीला जर आपल्याला निर्दोष करायचं असेल तर भारतीय मानसशास्त्रामध्ये त्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय सांगितलेला आहे तो म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान. आणि ध्यानाच्या प्रकारामध्येही स्पेसिफिकली श्वासावर केलेलं ध्यान याचा बुद्धीला चिकटलेल्या अहंकारावर किंवा रजोगुण तमोगुणावर आघात होत असतो आणि त्यातून बुद्धीची एक स्थिर धारणा बनायला लागते. कारण या मन आणि बुद्धीच्या निर्देशत्वामध्ये कायम मन आणि बुद्धी ही अस्थिर असते, त्यांची धारणा पक्की नसते, त्यामुळे निरनिराळे मानसिक आजार जे होतात ते आपण बघतो. मग या श्वासावरच्या ध्यानाच्या माध्यमातून स्थिरता यायला मदत होते. या सगळ्यामध्ये जे कोणी केअर गिव्हर्स असतील किंवा व्यक्तीला स्वतःचाच अनकंडिशनल सपोर्ट, अनकंडिशनल लव्ह आणि ध्यानातील कन्सिस्टन्सीचा खूप चांगला उपयोग होतो. तर आज आपण मनाचा जो दुसरा स्तर आहे बुद्धी त्याबद्दल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मनाचा तिसरा घटक जो चित्त त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. तरी तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.